नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण वाटण न बनवता अंड्याची एक वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत। आज आपण एग फ्राय करी बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचे आहे। पॅनमध्ये तेल आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 अंडे तोडून घालायचे आहे। अंडे तोडून घातल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचे आहे व त्याच्यावरती नंतर आपल्याला लाल तिखट घालायचे आहे व थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला ओलतण्याच्या साहाय्याने अंडा आमलेट पलटून घ्यायचे आहे व दुसऱ्या साईडने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे व आपल्याला ते अंडा आमलेट दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला ते अंडा आमलेट एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तरी ते आपले एक अंडा आमलेट बनवून तयार झालेले आहे। हे अंडा आमलेट आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला पॅनमध्ये थोडे तेल घालायचे आहे आणि तेल पसरवून घ्यायचे व नंतर दुसरे अंडे आपल्याला पॅनमध्ये तोडून घालायचे आहे। अंडे तोडून घातल्यानंतर आपल्याला थोड्या वेळानंतर त्याच्यावरती मीठ घालून घ्यायचे आहे व लाल तिखट त्याच्यावरती घालून घ्यायचे आहे व थोड्या वेळासाठी अंडा आमलेट आपल्याला तसेच ठेवायचे आहे। थोडा वेळ झाल्यानंतर आमलेट आपल्याला पलटून घ्यायचे आहे व दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहे व अंडा आमलेट आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहे व भाजून झाल्यानंतर आपल्याला ते एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे। नंतर आपल्याला पॅनमध्ये थोडेसे तेल सोडून घ्यायचे आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 अंडे तोडून घालायचे व नंतर त्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचे आहे व लाल तिखट घालायचे व थोडा वेळ झाल्यानंतर ते पलटून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला एक अंड्याचे आमलेट बनवून घ्यायचे आहे। इथे मी 5 अंड्याचे आमलेट बनवून घेतलेले होते। व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला एक अंड्याचे आमलेट बनवून घ्यायचे आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तरी इथे मी 5 अंड्याचे आमलेट बनवून घेतलेले होते। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता। ते एका ताटामध्ये काढून घेतले व नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे व नंतर तेलामध्ये खडे मसाले घालायचे। त्यामध्ये इथे मी 4 लवंग, 4 काळी मिरी, 1 मोठा दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र घेतलेले आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 4 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे घालायचे आहेत। कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा घातल्यानंतर आपल्याला थोड्या वेळानंतर तो हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो पॅनला खाली चिटकणार नाही व कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतेपर्यंत आपल्याला 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो खिसणीने खिसून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा देखील परतवून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला नंतर खिसलेला टोमॅटो घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व अजून 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचे आहे। नंतर 2 मिनिटांनी त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे। कोरड्या मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर व 2 चमचे घरगुती काळा मसाला व अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, धने, जिरे, खसखस आणि तीळ घालून केलेला 1 चमचा मसाला व अर्धा चमचा आपल्याला अंडा मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे। सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे व अर्ध्या मिनिटासाठी परतवून घ्यायचे। तर इथे मी सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेतले आणि अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये मसाले परतवून घेतले। मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचे आहे। पाणी घातल्यानंतर ते मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्हीला कडेने तेल सुटायला लागले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आहे। जेवढी भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। तर इथे मी ग्रेव्हीमध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घातले आणि मिक्स करून घेतले व कमी गॅसवरती आपल्याला भाजीला 1 उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेले अंडा आमलेट एक करून सोडून घ्यायचे आहेत व 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला भाजी अजून शिजवून घ्यायची आहे। पॅनवरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 4-5 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे व 4 ते 5 मिनिटांनी त्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी एक वेळेस मिक्स करून घ्यायची व गॅस बंद करून घ्यायचा। तर इथे आपली कोणतेही वाटण न बनवता एग फ्राय करी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।